नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उद्धव देशमुख. आपण पाहतात फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनल आणि आज आपल्याकरता खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय. यामध्ये आपण पाहणार आहोत नीट परीक्षेचा निकाल कधी किती तारखेपर्यंत येऊ शकतो आणि सध्या ज्या हायकोर्टात केसेस चालू आहेत त्याचे डिटेल्स आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रिया काय करावी लागणार आहे, नीटच्या किती मार्कवर कोणता कोर्स आपल्याकरता उपलब्ध आहे, राऊंड मध्ये कशा पद्धतीत सवलती मिळतात किंवा मॅनेजमेंट मध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल ते काय करावं लागेल. याकरता ऍडमिशनला महत्वाचं आहे की ऍडमिशनच्या डेट्स, त्याचबरोबर डॉक्युमेंट आणि जो फीचा डीडी लागणार आहे ते राऊंड प्रक्रियेसाठी आणि मॅनेजमेंटसाठी वेगवेगळं. त्याच पद्धतीत प्रवेश प्रक्रिया 15% ऑल इंडिया कोटा आणि 45%ची कशा पद्धतीत राबवली जाते. कोर्सेस मिळवण्याकरता महत्वाचा पार्ट एक आहे की मार्क, कास्ट आणि त्याच्या फी. आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस, बीडीएस, बीपीटीएच करता 85-15% कोटा कशा पद्धतीत राबवला जातो. तसंच बीएमएस, बीएचएमएस ला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट करता कशा पद्धतीत 85-15% जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीत आहे, हे सर्व त्याचे राऊंड प्रक्रिया या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. आपण महत्वाचा जो नीट परीक्षेचा रिझल्ट आहे तो एनटीएने 14 जूनला तारीख डिक्लेअर केलेली आहे. या तारखेत रिझल्ट लावण्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाला बातमी पण आलेली आहे की 14 जूनला रिझल्ट लागू शकतो. सध्या हायकोर्ट मध्ये केसेस मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेश तसंच महाराष्ट्रात पण नागपूर खंडपीठामध्ये हायकोर्टाच्या केसेस झालेल्या आहेत. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी केसेस दाखल केलेले आहेत. या केसेसचे डिटेल्स आणि याचे एनटीए कडून येणारे उत्तर यावर कदाचित ऍडमिशन प्रक्रिया थोडीफार लेट होती का, कारण 75 विद्यार्थ्यांचा रिझल्ट राखीव ठेवून बाकीच्यांचा लावा असा मध्य प्रदेश हायकोर्टातले भोपाळ हायकोर्टाने डिसिजन दिलेला आहे. त्यामुळं 75 विद्यार्थ्यांचा राखीव ठेवतात आणि 14 जूनला लावतात का टोटल विद्यार्थ्यांचा लावतात हे आपल्याला कदाचित येणारा काळ सांगेल. लागला तर नक्कीच 14 जूनलाच रिझल्ट लागेल किंवा कदाचित या महिन्याच्या एंड पर्यंत पण रिझल्ट जाऊ शकतो. त्यामुळे जो पण रिझल्ट येणार आहे त्याचं अपडेट जे काही ज्या त्या काळात एनटीए देईल तसं आपण अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये कळवत राहू. आपण रिझल्ट आल्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे पीडब्ल्यूडी जे अपंग कोट्याचे विद्यार्थी असतात त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे सेंटर दिलेले असतात ऑल इंडियात 15, तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता 10 दिवस वेळ देतात मिनिमम. आणि त्याच्यानंतर ही ऑल इंडियाची प्रक्रिया स्टार्ट होते. तर ऑल इंडियाची प्रक्रिया स्टार्ट होताना राऊंड प्रक्रिया कशा पद्धतीत असतात, तर ऑल इंडियाचा जो पण राऊंड होणार आहे त्याला आपण ऑल इंडियाचा 15% राऊंड म्हणतो. ऑल इंडियाचे जे राऊंड होत असतात तर ऑल इंडियात जो राऊंड होतो त्याचं रजिस्ट्रेशन पहिलं 15%चं जे रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल पीडब्ल्यूडीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर. त्यामध्ये एम्स करता तुम्हाला रजिस्ट्रेशन जे होतं ते एम्स, जिपमर, एएफएमसी, ईएसआयसी आणि डीम युनिव्हर्सिटीचे एमबीबीएस कॉलेज याकरता हे 15%चं रजिस्ट्रेशन असतं. आणि या रजिस्ट्रेशनला फी मात्र ओपन विद्यार्थ्यांकरता आणि ईडब्ल्यूएस करता म्हणजे 15% एम्स, जिपमर, एएफएमसी, ईएसआयसी. एएफएमसीचं फक्त रजिस्ट्रेशन पुरतच हे मर्यादित आहे. नंतर त्यांची वेगळी फिजिकल ग्राउंड आणि एक टेस्ट पण इंग्लिश पेपरची घेतल्या जाते आणि त्याच्यानंतर प्रवेश एएफएमसी ला मिळतो. तसंच ईएसआयसी चे पण वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही एकत्र एमसीसी या वेबसाईटवर राबवली जाते. मेडिकल काउन्सिल ऑफ सेंट्रल काउन्सिल पद्धतीत मेडिकल काउन्सिलच्या. तर ओपन ईडब्ल्यूएस ला 10,000 डिपॉझिट आणि 1,000 रजिस्ट्रेशन फी राहते. तसंच ओबीसी, एससी, एसटी या कास्टला आणि ऑल इंडियामध्ये 5,000 डिपॉझिट, 500 रुपये रजिस्ट्रेशन फी. पण डीम एमबीबीएस जे कॉलेज आहेत त्याकरता मात्र 2 लाख डिपॉझिट आणि 5,000 रजिस्ट्रेशन फी असते. जर ज्यांना ही सर्वच प्रक्रिया करायची असेल तर ते 2,05,000 रुपये जर भरलेले असतील त्यांना ही बाकीची 10,000 डिपॉझिट किंवा 5,000 डिपॉझिटचे रजिस्ट्रेशन वेगळे पैसे भरायची गरज नाहीये. तर डीम साठी ज्यांनी केलं त्यांना सर्वच प्रक्रियेत भाग घेता येते, पण डीमला मात्र वेगळी फी भरावी लागणार आहे. ही ऑल इंडिया 15%ची. तशाच पद्धतीने 15%ची प्रक्रिया स्टार्ट झाल्यानंतर त्या स्टेटची 45%ची प्रक्रिया स्टार्ट होते. तर 45%ची प्रक्रिया
महाराष्ट्राची ऑल इंडियाच्या रजिस्ट्रेशन नंतर असते आणि महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन फी मागील वर्षी सर्व कास्टला 1000 रुपये घेतली गेली होती आणि जे 15% राऊंड होतात त्या 15%ला मात्र आपल्याला फी सवलत घेतल्या जात नाही आणि 45%ला मात्र डोमेसिल विद्यार्थ्यांना सर्व कोर्सेसला फी सवलत त्या कास्ट नुसार मिळते ती आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले। आपण ऑल इंडिया जे राऊंड होतात ते कशा पद्धतीत होतात। ऑल इंडियाचा प्रथम राऊंड होतो तो ऑल इंडियाचा जो फर्स्ट राऊंड असतो तो ऑल इंडियाचा आणि स्टेटचा राऊंड म्हणजे रजिस्ट्रेशन नंतर जो राऊंड होतो तो फ्री एक्झिट म्हणजे तुम्हाला जर सीट एखादी मिळाली ऑल इंडियात आणि तुम्हाला जायची इच्छा नाही तर तुम्ही फ्री एक्झिट म्हणजे काहीच करायची गरज नाहीये। तसं स्टेट मध्ये पण फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट म्हणजे तुम्हाला मिळाल्यानंतर पण तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर फ्री एक्झिट म्हणलं जातं म्हणजे तुम्हाला ती सीट नकोय तर तुम्ही काही करायचं नाही कोणतीही प्रक्रिया करायची नाही जसे की तुम्ही चॉईस फिलिंगच केली नव्हती अशा पद्धतीत म्हणजे घरी बसणे निवांत राहणे याला फ्री एक्झिट म्हटलेलं आहे। तुम्ही कोणतीही प्रक्रिया वेगळी ऑनलाईन करायची गरज पडणार नाही फर्स्ट राऊंडला ज्याला फ्री एक्झिट घ्यायचंय म्हणजे ज्याला जॉईन व्हायचं आहे मिळालेल्या कॉलेजला त्यांनी जॉईन होऊन ऑल इंडियाला मात्र तुम्हाला अपग्रेडेशन द्यावं लागणार आहे आणि स्टेटला मात्र जॉईन झाल्यानंतर जर तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर रिटेन्शन नावाचा फॉर्म असतो तो फॉर्म भरून द्यायचा नाही म्हणजे तुमचं अपग्रेडेशन पुढच्या राऊंडला होतं। ऑल इंडियाचा सेकंड राऊंड याच पद्धतीत होतो। ऑल इंडिया सेकंड राऊंडला ऍडमिशन घेता वेळेस अशा विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे की ज्यांना डिपॉझिट जी भरलेला आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला डिपॉझिट लागणार आहे पण ऑल इंडियामध्ये जर तुम्ही ऍडमिशन चॉईस फिलिंग दिली आणि तुम्हाला कॉलेज अलाउड झालं आणि तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुमचं डिपॉझिट मात्र परत मिळणार नाही जे की डीम युनिव्हर्सिटीला असताल तर 2 लाखाचा लॉस होऊ शकतो आणि 15%ची गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर 10,000 रुपयाचा ओपन कॅटेगरीला आणि अदर कॅटेगरीला 5,000चा लॉस होऊ शकतो जर मिळालेलं कॉलेज ऍडमिशन घेतलं नाही तर। ही इथपर्यंत सेकंड राऊंडला आहे ऑल इंडिया आणि स्टेटला पण तुम्ही जॉईन झालात तर अपग्रेडेशन देऊ शकता रिटेन्शन फॉर्म भरता रिटेन्शन भरला तर त्याच राऊंडला क्लोज व्हायला आणि ऑल इंडियात मात्र जॉईन झालेला विद्यार्थी जर असेल तर त्या स्टेटला कळवलं जातं त्यामुळे त्या स्टेट प्रक्रियेतून वगळला जातो विद्यार्थी त्यामुळे ऑल इंडिया जॉईनिंग करून सोडायचं म्हणजे सोडायला पण त्याला डेट दिलेली असते लगेच 2 दिवसाला तुम्हाला जॉईनिंग करायचं का नाही तुम्ही चॉईसच्या वेळेस विचार करा आणि तुमचं डिपॉझिट पण जप्त होणार आहे सेकंड राऊंडला याचा पण विचार करा। सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग ऑल इंडियाची करता वेळेस डिपॉझिट जप्त होऊ नये असं करा। तुम्हाला जायचं असेल तेच कॉलेज टाका किंवा जायचं नसेल तर बिलकुल टाकू नका आणि स्टेटला पण त्याच पद्धतीत तुम्ही जर जॉईन झाला तर अपग्रेडेशन देता येईल नाही जॉईन झालात कॉलेज मिळाल्यानंतर तर तुमचं महाराष्ट्राचं जे रजिस्ट्रेशन केलंय 45%चं ते कॅन्सल होणार। तुम्हाला जर भविष्यात थर्ड राऊंडला जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियात पण जायचं आणि स्टेटमध्ये पण जायचंय तर त्यांना जर जॉईन नाही झाले ऑल इंडियात जॉईन नाही झालं तर थर्ड राऊंडला परत रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे परत डिपॉझिट भरावं लागणार आहे। तसंच स्टेटला पण जे जॉईन झाले नाहीत म्हणजे कॉलेज अलाउड होऊन सुद्धा अशा विद्यार्थ्यांनी स्टेटचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं परत री रजिस्ट्रेशन स्टेटसाठी आपल्याला करावं लागणार आहे आणि थर्ड राऊंडसाठी परत चॉईस फिलिंग करावं लागणार आहे। पण ज्यांनी ऑलरेडी जॉईन आहेत किंवा ज्यांना कॉलेजच मिळाले नाही त्यांच्यासाठी थर्ड राऊंडला फक्त चॉईस फिलिंगच राहील। याच पद्धतीत आता आपला थर्ड राऊंड त्याला अगोदर पॉपअप राऊंड म्हणत होते गेल्या वर्षीपासून थर्ड राऊंड म्हणतात आणि चौथा राऊंड म्हणजे स्टे व्हॅकन्सी राऊंड। आता स्टे व्हॅकन्सी राऊंडला नियम मागील वर्षीपासून बदललेले म्हणजे 2023 पासूनच नियम बदललेला आहे की ऑल इंडियात जर तुम्ही स्टे व्हॅकन्सी राऊंडला अशाच विद्यार्थ्यांना अलाउड आहे ज्यांना थर्ड राऊंडला कॉलेज मिळालं नाही स्टेटमध्ये पण आणि ऑल इंडियात पण थर्ड राऊंडला कॉलेज मिळालं की तुम्ही क्लोज आहात म्हणजे ऑल इंडियात जर तुम्हाला एखादं कॉलेज अलाउड झालं तर तुम्ही स्टेट प्रक्रियेतून पण वगळल्या जाणार आहेत ऑल इंडियाच्या प्रक्रियेत तुम्ही जॉईन झाला तर तिथंच टॉप म्हणजे तेच कॉलेज आणि नाही जॉईन झाला तर पूर्ण भारतातल्या प्रक्रियेतून त्या वर्षीच्या 2025च्या वगळल्या जाणार म्हणून ऑल इंडियात थर्ड राऊंडच्या वेळेस व्यवस्थित चॉईस फिलिंग आहे। तसंच स्टेटमध्ये पण चॉईस फिलिंगला तुम्हाला अलाउड झालं कॉलेज तर तुम्ही क्लोज नाही अलाउड झालं तर पुढच्या राऊंडला जाऊ शकतात आणि तुम्हाला अलाउड होऊन पण तुम्ही जॉईन नाही झाला थर्ड राऊंडला तर त्या कोर्समधून तुम्ही वगळल्या जाणार आहात स्टेटमध्ये थर्ड राऊंडला। आणि स्टे व्हॅकन्सी अशाच विद्यार्थ्यांना आहे जे आजपर्यंत म्हणजे थर्ड राऊंड पर्यंत कुठेही कॉलेजला जॉईन नाही किंवा त्यांना कॉलेज अलाउड नव्हतं आणि मग त्याला स्टे व्हॅकन्सी फर्स्ट म्हणला जातो आणि स्टे व्हॅकन्सीला
मात्र हा नियम आहे की तुम्ही जर कॉलेज अलाउड झालात आणि नाही जॉईन झालात, म्हणजे कॉलेज अलाउड होऊन पण ऑल इंडिया जॉईन नाही झाला, तर तुम्हाला 2026 ची नीट परीक्षा दिल्यानंतर पण ऍडमिशन प्रक्रियेत भाग घेता येणार नाही भारतामध्ये. त्यामुळं तुम्ही स्टे वॅकन्सीला अशाच विद्यार्थ्यांनी चॉईस करायचं आहे की ज्यांना तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचंच आहे. ऑल इंडियामध्ये हा नियम महत्वाचा आहे. तसंच तुम्ही मिळालेल्या कॉलेज नंतर जॉईन केला तर तिथंच तुमचं फिक्स होणार आहे. पुढचा जरी स्टे वॅकन्सी 2 झाला तरी जाता येणार नाही. तसं स्टेटमध्ये पण नियम तोच लागू केलाय, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन अजून तरी झालेलं नाही. फक्त एवढं नक्की आहे की ज्या कोर्समधून तुम्ही कॉलेज सोडताल त्या कोर्सच्या पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडताल. त्यामुळं स्टे वॅकन्सीला मात्र चॉईस करता वेळेस तुम्हाला त्या कोर्सला जायचं असेल तरच करा, आणि जायचं नसेल तर बिलकुल तुम्ही त्या कोर्सची चॉईस फिलिंग. व्हिडिओमध्ये कास्टनुसार फी सवलती किंवा लागणारे डॉक्युमेंट्स बघितले आहे. येणाऱ्या डेट्स आहेत ते आपण वेळोवेळी जशा शासनाच्या येतील ते कळू. पण महत्वाचा पार्ट आहे की आता किती मार्क आल्यानंतर आपल्याला काय कोर्स घ्यायचा आहे आणि आपण कोणत्या कोणत्या कोर्सला एलिजिबल आहोत हे डिटेल्स सांगत आहे. तर एमबीबीएस करता आपल्याला ज्यांना पण फर्स्ट प्रिफरन्स असतो एमबीबीएसचा, तर ज्यांचे पण यावर्षी 600च्या पुढं 650च्या पुढं मार्क राहतील ते तर ऑल इंडियातल्या कॉलेजला नक्कीच त्यांनी 15% ऍडमिशन घ्या. महाराष्ट्रात पण ज्या 15% जागा असतात त्या कॉलेजला ऍडमिशन घ्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना 45% मध्ये एक जागा तुम्ही सोडून जा, जेणेकरून तुम्ही जास्त मार्कवाले जर तुम्ही 15% गेला तर 45%चा जो कट ऑफ आहे थोडा अजून लोअर येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या महाराष्ट्रातलं पण कॉलेज घेता वेळेस तुम्ही जास्त मार्क असताना महाराष्ट्रातच पाहिजे तर 15%तून घ्या. तर हे 600च्या पुढच्या सगळे एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळतील, ऑल इंडियात पण गव्हर्नमेंट मिळेल आणि त्याला मॅनेजमेंटला किंवा अदर स्टेटच्या प्रायव्हेट कॉलेजला जायची गरज नाही. तसंच 550च्या पुढच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. ऑल इंडियात सुद्धा एससी एसटीच्या कास्टला गव्हर्नमेंट 15% कॉलेज मिळतील आणि एससी एसटी कास्टला ऑल इंडियात ऍडमिशन घेता वेळेस व्हॅलिडिटी ज्यांची निघाली नाही असे पण काही राज्य आहेत की जिथे व्हॅलिडिटीची गरज नाही, ती आपण काउन्सिलिंगच्या वेळेस सांगू. तर एससी एसटीचे विद्यार्थी असेल महाराष्ट्रात तुम्हाला व्हॅलिडिटी भेटत नसेल किंवा ओबीसीचे असतील अशाने ऑल इंडियात जा. फक्त ऑल इंडियात जाताना थोडे महाराष्ट्रापेक्षा जास्तीचे मार्क आपल्याला लागतील. त्यांना मॅनेजमेंटला जायची गरज पडणार नाही. 550च्या 500 मार्कच्या प्लस असतील विद्यार्थी त्यांना महाराष्ट्रात मात्र यावर्षी एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळेलच आणि ऑल इंडियात एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळतीलच. पण 500च्या प्लसच्या विद्यार्थ्यांना जे की ओपन कॅटेगरीचे मार्क समजून मी सांगत आहे, बाकी कॅटेगरीला तर थोडा कट ऑफ कमी येईल. जो की ओपनचे 500च्या प्लस असेल तर महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मिळेल आणि एससी एसटीला ऑल इंडियात गव्हर्नमेंट मिळेल. मॅनेजमेंटला अदर स्टेटच्या प्रायव्हेटला जायची गरज नाही. पण ज्यांचं 450 मार्क आले त्यांना महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट मिळेल, व्हेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रातले मिळतील आणि गव्हर्नमेंट बीडीएस किंवा बीएमएस गव्हर्नमेंट मिळेल. ज्यांची प्रायव्हेट एमबीबीएस म्हणजे ज्याला सेमी म्हणतो त्याचं आईची ऐकत नाही अशा विद्यार्थ्यांनी 450 प्लस असतील आणि त्यांना प्रायव्हेटला आपल्याला फी भरायची ऐकत नाही. फी कंडिशन आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. कॅटेगरीनुसार जर ऐकत नसेल तर त्यांना गव्हर्नमेंट बीडीएस बीएमएस किंवा व्हेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेज घेऊ शकतात. त्याचबरोबर 400 प्लस मार्क असतील त्यांना ओपन कॅटेगरीनुसार आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. ऍडेड गव्हर्नमेंट बीएमएस मिळू शकते. तसंच बीडीएस मात्र प्रायव्हेट म्हणजे जे सेमी म्हणतात ते मिळू शकते. बीएचएमएस गव्हर्नमेंट भेटेल आणि बीपीटीएच सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रात मिळू शकते. आणि डीम मध्ये मात्र 400 मार्कच्या पुढच्या विद्यार्थी 450 मार्कचा इकडं ज्यांना की महाराष्ट्रात फेस टू फेस कट ऑफ आहे आणि लागला नाहीत पण एमबीबीएस पाहिजे तो पण 450चा पुढचा आणि 400चा पुढचा नक्कीच विद्यार्थी डीम कॉलेजला जाऊ शकतो. तसंच अदर स्टेटमध्ये एमबीबीएस कोर्सेस करता आपण जाऊ शकतात आणि तिथे 11.5 लाख 12 लाख पर इयर फीचे कॉलेज आहेत. आणि किती मार्कला लागल तर यूपी सारख्या स्टेटमध्ये आपल्याला 250च्या पुढे यावर्षी कदाचित लागू शकतात. 300 मार्कच्या पुढे तर कन्फर्म यूपी राज्यात आपण लागतात. बाकी राज्यात पण कुठं कुठं आपल्याला ऍडमिशन मिळेल आणि कशा फीवर भेटेल ते आपण सांगू. बाकी राज्यात पण जे एमबीबीएस कॉलेज आहेत आणि ज्यांचे की मार्क कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना नक्कीच एमबीबीएस कॉलेज मिळतं. पण
कोणत्या राज्यामध्ये किती फीला राऊंड प्रक्रियेतून, म्हणजे राऊंड प्रक्रियेतून मिळाले तर तुम्हाला बाकीचे आगाऊ चार्जेस कमी लागतात, जे की मॅनेजमेंटला एक्स्ट्रा डोनेशन द्यावं लागतं, तर ते तुम्हाला लागणार नाही. बाकी महाराष्ट्रात पाहिजे असेल, जे की 400 मार्क प्लस आहे तर महाराष्ट्रातच पाहिजे, तर ते मॅनेजमेंटला जाऊ शकतात. मॅनेजमेंटची पण मागील वर्षीपासून तिप्पट फी, म्हणजे जी फी आहे कॉलेजची त्याच्या तिप्पट फी FRA डिक्लेअर केलेली आहे. शिक्षण शुल्क समितीमुळे त्यांनी डिक्लेअर केलेली आहे आणि 3 पट फीस घेत आहेत. तर ज्यांना पण महाराष्ट्रात मॅनेजमेंटला जायचं ते जाऊ शकतात. 350च्या पुढच्या विद्यार्थ्यांना पण BMS, BDS, BPTH, BHMS तसंच डीम MBBS हे कोर्सेस आहेतच. तसंच अदर स्टेट मधले पण MBBS आहेत. आणि मॅनेजमेंट आणि महाराष्ट्रातलं मॅनेजमेंट, बाहेर राज्यातलं मॅनेजमेंट, बाहेर राज्यात मॅनेजमेंटला ज्यांना जायचं आहे समजा, तर त्यांना 80 लाखापासून पॅकेज आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 1.25 कोटीच्या पुढे पॅकेज चालतात जे मॅनेजमेंटला जायचं असेल अशा MBBS ला. तसंच आता 300 प्लस विद्यार्थ्यांना हे कोर्स अलाउड आहे. BMS, BHMS, BPTH, BDS. त्याचबरोबर डीमचे पण कॉलेज मिळतील MBBS चे, आणि मॅनेजमेंटला पण जाता येईल. अदर स्टेट मध्ये पण MP सारख्या ठिकाणी 300 प्लसला लागल, आणि मॅनेजमेंटला पण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर MBBS ला लागतात. आणि BMS महाराष्ट्रात भेटत असेल ऑफकोर्स, तर बाहेर राज्यात मॅनेजमेंटला किंवा राऊंड प्रक्रियेला जायची गरज नाहीये. जे 250 प्लस आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र महाराष्ट्रात भेटलं तर BDS भेटेल राऊंड मधून, BHMS, BPTH नक्की भेटल 100%. आणि डीम मध्ये पण MBBS ला ऍडमिशन भेटल, आणि BMS ला पण 250 मार्काला डीम मध्ये ऍडमिशन भेटल. त्याचबरोबर बाहेर राज्यामध्ये तुम्हाला जायचं असेल तर BMS ला ऍडमिशन भेटल. मात्र MBBS ला महाराष्ट्रात किंवा बाहेर राज्यात 250 प्लस ला मॅनेजमेंटला जावं लागेल किंवा डीम कॉलेजला जावं लागणार आहे. तर तशाच 150 प्लस ज्याला मार्क आहेत त्यांना महाराष्ट्रात BHMS, BPTH नक्की भेटल. पण ज्यांना पण BMS किंवा MBBS करायचं आहे बाहेर राज्यात, महाराष्ट्रात किंवा डीम कॉलेजला आपल्याला प्रवेश मिळेल. या विद्यार्थ्यांना त्यांची फी सवलती काहीच नसतात डीमला किंवा मॅनेजमेंटला. तर त्याच्या फी कशा असतील त्याचं डिटेल्स आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगू. डीम कॉलेज जे आहेत ऑफकोर्स जिथं फी जास्त आहेत, 27-28 लाख पर इयर पण आहेत, आणि 17 लाखापासून पण आहेत महाराष्ट्रात. ज्याची 17 लाख फी आहे त्यांचा कट ऑफ थोडा हाय येतो, आणि ज्यांची 25 लाख, 26 लाख, 22 लाख आहे त्यांचे कट ऑफ थोडेफार कमी येतात. तसंच ऑल इंडियात 59 डीम MBBS कॉलेज आहेत, आणि जवळपास 10 हे BMS कॉलेज आहेत, आणि 12 हे BDS कॉलेज आहेत डीमचे. तर तिथं पण तुम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण तर मिळतं, पण फी सवलत मिळत नाही. फी जास्तीच्या लागतील तुम्हाला ऍडमिशन जर पाहिजे असं कमी मार्क असतात तर. याच पद्धतीत आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला हा ओपनचा क्रायटेरिया क्वालिफाय, नीट क्वालिफाय क्रायटेरिया ओपनचा हा बाहेर राज्यात जर आपल्याला मॅनेजमेंटला किंवा राऊंड प्रक्रिया जायचा असेल तो ओपनचाच क्रायटेरिया पकडला जातो बाहेर राज्यात. डीम युनिव्हर्सिटीला मात्र तसा पकडला जात नाही, कॅटेगरीनुसार धरला जातो, पण ऑल इंडियाच्या कॅटेगरी धरल्या जातात डीम युनिव्हर्सिटीला. आणि ऑल कास्टला म्हणजे कास्टनुसार जर क्वालिफाय क्रायटेरिया पाहिजे असेल, जसं की 100च्या महाराष्ट्रातल्या बाकी कास्टला येईल, किंवा 122 वगैरे ओपन EWS ला राहील महाराष्ट्रात क्रायटेरिया, तर तो क्रायटेरिया ओपनचा धरला जाईल, तो ऑल इंडियाला राहील. म्हणजे ऑल इंडियातल्या विद्यार्थ्याला कास्ट, आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत, कास्ट मध्ये क्वालिफाय, तर महाराष्ट्रातल्याच मॅनेजमेंटला जावं लागेल जर आपल्याला BMS, BHMS कोर्सला करायचा असेल तर. आणि हे महत्वाचं आहे की सर्व मॅनेजमेंटचे सहित राऊंड प्रक्रियेतूनच ऍडमिशन होतात, कुठेही डायरेक्टली ऍडमिशन होत नाहीये भारतामध्ये. त्याच्यामुळे कुठे ऍडमिशनला जा, तुम्हाला त्या कॅटेगरीनुसार म्हणजे त्या मॅनेजमेंटच्या राऊंड प्रक्रियेत 15%च्या जावं लागणार आहे. डायरेक्ट ऍडमिशन प्रक्रिया ही भारतात पूर्ण बंद झालेली आहे. आपण 85-15% बघितलं की गव्हर्नमेंट कॉलेजला 15% हा ऑल इंडियाला जातो, तसंच प्रायव्हेटला मात्र MBBS, BDS, BMS, MBBS, BDS, BPTH म्हणजे फिजिओथेरपी या कोर्सला 15% हा मॅनेजमेंट कोटा आहे, 85 हा स्टेटचा कोटा आहे. तसंच BMS, BHMS कोर्स करता गव्हर्नमेंटला 45% हा स्टेटला आणि 15% ऑल इंडियाला जातो. तर प्रायव्हेटला मात्र 45% हा स्टेट कोटा, 15% हा मॅनेजमेंट कोटा आहे, पण 15%तल्या अर्ध्या सीट
ह्या राऊंड मधून भरल्या जातात, म्हणजे फक्त जी कॉलेजची फी आहे त्या फीवरच भरल्या जातात या बीएमएस बीएचएमएसच्या. त्यातल्या तुम्हाला सीट जे आहेत 15% म्हणजे ह्या जागा ज्या आहेत 50-50 जागा मॅनेजमेंटला जातात, 50 जागा या मॅनेजमेंटला आणि 50 जागा या राऊंड प्रक्रियेतून फक्त कॉलेज फीवर भरल्या जातात. या पद्धतीत हे ऍडमिशन प्रक्रिया 15 आणि 85 ची होते स्टेट मध्ये एमबीबीएस बीडीएस आणि पीपीटीएच आणि बीएमएस बीएचएमएस कोर्स करता. आणि व्हेटरनरीला सुद्धा फक्त जे कॉलेज आहे महाराष्ट्रात ते गव्हर्नमेंटच आहे, त्यांचं 85% हा स्टेटलाच त्या रिझर्व वाईज राबवल्या जातात. त्या रिझर्व मध्ये जे कॉलेज आहेत 70-30 कोटा आहे तिथं व्हेटरनरीला. त्या रिझर्वला म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा पद्धतीत 70-30 आहे. आणि इथं ज्यांना कमी मार्क आहेत पण व्हेटरनरी करायचे बाहेर राज्यात 12वीच्या 50% मार्कवर राजस्थान, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये तुम्हाला व्हेटरनरी कॉलेजला प्रायव्हेटला ऍडमिशन मिळेल. महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरी कॉलेज अजून पुढच्या वर्षी 2 वाढणार आहेत आणि 4 जे प्रायव्हेट पण वाढणार आहेत. तर ते भविष्यात त्याचा आपण डिटेल्स सांगत राहू. आणि जे पण कॉलेज वाढणार होते, जे पण फी वाढणार होत्या किंवा ज्याच्या पण आपल्याला जागा वाढलेल्या आहेत ते डिटेल्स आपण मागील व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलेलं आहे. आता जे आपल्याला अपडेट आपले प्रश्न होते, आपल्या सर्वांची प्रश्नांची उत्तरं आपण जास्तीत जास्त जी राहिलेली होती मागील व्हिडिओमध्ये ते या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजून काही आपल्याला प्रश्न असतील, आपल्याला विचारायचं असेल तर आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स माहिती पाहून घेऊ शकता.